जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा, उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, 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 वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, घालो हंबरे सुखे घालो, सुखे घालो बरे, सुखे घालो बरे, सुखे घालो बरे, सुखे घालो बरे, वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, 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 कामणे वाळवंट, मने वाळवंट, मणे वाळवंट, तुका मने वाळवंट, परवे नीट उत्तम, 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 वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्या
उपजून या पुढती येवो 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 येवो उपजून या पुढती येवो उपजून या पुढती येवो उपजून या पुढती येवो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही प्रबळ काही काल्याचे काल्याचे कवळ कवळ काही कवळ काही काल्याचे 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 वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवो मुखे सुखे घालो हुंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा वर्णी नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आणि तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा शरण शरण जे एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णे गुरुनाम ऐसे देई प्रेम काही काळा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कुंभारझरी त्याचप्रमाणे वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान या सर्वांच्या प्रयत्नातून माध्यमातून स्वग्राम ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याला या वर्षीच्या दिनांक 13 मार्च या दिवशी या दिंडीला प्रारंभ झाला। सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा निघाली। दिंडी प्रदक्षिणा निघून जवळपास 12-12:30ला या दिंडी प्रदक्षिणेनं गाव सोडलं। अतिशय कमी संख्या, जेणेकरून 5 ते 6 टाळकरी आणि 2 महिला तुळशी वृंदावन घेऊन 6-7 जणांची ही दिंडी मुक्काम दर मुक्काम करत 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 पुढं ज्याप्रमाणे उगमावर नदी लहान असते आणि पुढं मग त्या नदीला उपनद्या येऊन लहान ओढे येऊन मिळत जातात आणि तिचा विस्तार होता 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 समुद्राला जात असताना ती नदी अनेक मुखाने त्या नदीचा समुद्रामध्ये प्रवेश होतो। त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू वारकऱ्यांची, भाविकांची, श्रद्धाळूंची, साधकांची मांदियाळी हळूहळू गोळा होऊ लागली आणि श्री क्षेत्र पैठणमध्ये प्रवेश करताना किमान 100 ते 150 वारकरी या ठिकाणी होते। असा गेल्या 17 वर्षापासून चालत आलेला हा उपक्रम, चालत आलेला हा दिंडी सोहळा 17व्या वर्षामध्ये आपण आज या ठिकाणी स्थिर झालो। गेल्या 3-4 दिवसापासून सतत अनेकांची रस्त्याने कीर्तनं झालीत, प्रवचनं झालीत। जी वाटचाल आहे ती वाटचाल मात्र ज्या पद्धतीप्रमाणे संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानं ही वाटचाल आम्ही चालत आलो। दुपारच्या जेवणाला प्रवचन, संध्याकाळच्या जेवणाला आणि कीर्तन, मध्यंतरी ज्ञानाच्या चर्चा, असं करत 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 अखंड भजन अखंड भजन अखंड भजन। त्या भजनामध्ये हे सर्व वारकरी पैठणमध्ये प्रविष्ट झाले। पैठणमध्ये आल्यानंतर
पहिली सेवा झाली, ज्याला वाटचालीची सेवा म्हणतात, ती पहिली सेवा झाली. त्याच्यानंतर काल परवधीश समाधी सोहळ्याचं चिंतनही झालं. काल सुंदर अशा प्रकारचं वासुदेवावर चिंतन झालं. आणि आजचा हा प्रसंग काल्याचा प्रसंग आहे. काला म्हणजे काल्याचा अनेक अर्थाने काल्याचा उपयोग केला जातो. काला या शब्दामध्ये अनेक अर्थ अशा प्रकारचे गृहीत धरले जातात. चालत येत असताना अनेकांचं सहकार्य मिळालं. विशेषत्वानं टाळकरी आहे, साधक वर्ग आहे, पण सेवेकरी वर्गही फार मोठा या दिंडी समाजाबरोबर चालतो. या सेवेकऱ्यांना कुठलंही मानधन नाही, कुठलाही पगार नाही, कुठलंही काही नाही. आपली स्वतःची सेवा समर्पित करून ही मंडळी चालतात. अनेक वाहनं आहेत, वाहनासोबत त्यांचे मालक आहेत, मालकासोबत एक एक दोन दोन त्यांचे सोबती अशा प्रकारचे आहेत. सर्वजण आम्ही नुसतं वाहन चालवायचं काम करतो एवढंच नाही, आम्ही नुसतं त्या वाहनावर बसून येतो असंही नाही, तर प्रत्येकजण ही दिंडीची सेवा करतात. दिंडीची सेवा म्हणजे दिंडीची सेवा नाही, प्रत्यक्षात ती नाथ महाराजांची सेवा आहे. आणि नाथ महाराजांची सेवा ते का करतात, त्याचं कारण काय असेल ते त्यांना माहिती आहे. कारण संतांची सेवा तुकोबारांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं. तुका म्हणे देवा, तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. संत सेवा सगळ्या सेवेमध्ये श्रेष्ठ सेवा जर कोणती असेल तरी संत सेवा आहे. आणि ज्या भगवंताने 36 वर्ष, काल आपण पाहिलं चिंतनामध्ये की 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष ज्यांनी सेवा केली, त्या नाथ महाराजांची सेवा आपण आपल्यापरीनं समर्पित करतो. आपलं हे अशा प्रकारचं एक मोठं भाग्य आहे. आणि या निमित्तानं आजचा हा शेवटचा प्रसंग या ठिकाणी आपण समर्पण करणार आहोत. थोडं भजन करू. विठ्ठल 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 विठ्ठल. आज ही काल्याची सेवा आहे. काल्याची सेवा नियमाप्रमाणे म्हणा किंवा परंपरेप्रमाणे म्हणा, माझ्याकडे आली असं म्हणतात की बा जे दिंडीचे कोणी प्रमुख असतात त्या दिंडीच्या प्रमुखांनी काल्याची सेवा करावी असं काही नाही. पण परंपरेप्रमाणे ही सेवा आपण स्वीकारली. आणि त्या सेवेमध्ये कारण सगळ्यांचे ऋण व्यक्त करावे लागत असतात. ज्या ज्या तऱ्हेची सेवा समर्पित केली असेल, ज्या तऱ्हेचं आणि सेवाभाव ज्यांनी समर्पित केला, त्या सर्वांचे ऋण व्यक्त करून आणि या सेवेला आपण पूर्णविराम देत असतो. सेवा करत असताना आजचा जो अभंग आहे, हा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि काल्याच्या प्रसंगातला हा अभंग आहे. अभंग सुंदर आहे, चिंतनीय आहे आणि अशा प्रकारचा त्याच्यातला भाव फार मोठा सुंदर अशा प्रकारचा तुकोबारे वर्णन करतात. काला या शब्दाचे 3 अर्थ अनेक ठिकाणी आणि वापरल्या जातात. काला म्हणजे काला हा प्रारंभालाही वापरला जातो. दिंडी असो, पारायण असो, अन्य सोहळा असो, वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान साधू संतांनी शास्त्राने दिले. काला म्हणजे एक प्रकारचा शेवट, काला म्हणजे एक प्रकारची समाप्ती, काला म्हणजे एक प्रकारचं आणि त्या ठिकाणी प्रसादाचं माध्यम. काला हा अर्थ अनेक अर्थाने वापरला जातो. काला म्हणजे प्रारंभ, काला म्हणजे मध्यम आणि काला म्हणजे शेवट. प्राथमिक अवस्थेमध्येही काला, मध्यंतरी अवस्थेमध्येही काला आणि शेवटी काला, या 3 अर्थानं काला वापरला जातो. काला याचे अनेक अर्थ शास्त्रकारांनी लावलेले आहेत. काला शब्दाचा एक अर्थ आहे प्रारंभ. परमार्थाचा प्रारंभ हा काल्यानेच करावा लागतो. एक प्रारंभाचा काल्याचा मध्य भाग हा सुद्धा काल्यानेच आणि संपन्न केला जातो. आणि एखाद्या कार्याचा शेवटसुद्धा काल्यानेच होत असतो असा नियम आहे. प्रथम अवस्थेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रथम अवस्थेमध्ये सुरुवात काल्याने केली जाते. कशी केली जाते? काल्याचे जे अनेक अर्थ आहेत
त्यामध्ये एक अर्थ आहे काला म्हणजे सदाचार. वारकरी संप्रदायामध्ये प्रारंभ जो होतो तो सदाचारापासून होतो. सदाचार म्हणजे काय? माळ घातली, अष्टगंध लावला, पंढरीची वारी केली, पैठणची वारी केली, याला सदाचार असं म्हणत नाहीत. सदाचार काला म्हणजे सदाचार, आणि सदाचाराचा अर्थ होतो की ज्याच्या जीवनातून हे सगळं आहे. माळकरी आहेत, गंध लावतो, ज्ञानेश्वरी वाचतो, पंढरीची आळंदीची वारी करतो, पैठणची वारी करतो, पण ज्याच्या जीवनातून दुराचार निवृत्त झाला त्याला खरा सदाचार म्हणायचं. नाही तर सगळं करायचं आणि दुराचार म्हणजे हेही करायचं आणि तेही करायचं. परमार्थ सुरू आहे आणि संसारही जोरात सुरू आहे. म्हणजे संसाराला सोडायचं नाही आणि परमार्थाला टाकायचं नाही, त्याच्यात काही अर्थ नाही. दुराचार नावाची जी काही वस्तू आहे, दुराचार नावाचा जो काही व्यापक अशा प्रकारचा असणारा सत्यानाश करणारा जो भाग आहे, तो दुराचार जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत सदाचाराला प्रारंभ होत नाही. आणि ज्या दिवशी दुराचाराला दूर करून आपण परमार्थामध्ये पाऊल टाकू तो खरा सदाचार. आणि तो सदाचार काल्यापासूनच अशा प्रकारचा आणि सुरुवात होतो विठ्ठल 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 विठ्ठल. आता काल्याची सुरुवात सदाचारापासून, म्हणजे सदाचार काल्यापासून. त्याच्यानंतर मध्यभाग जो आहे तो आहे भक्तीचा. काला शब्दाचा एक अर्थ आहे भक्ती, आणि ती भक्ती म्हणजे भक्ती नुसती भक्ती नाही, क्रियात्मक भक्ती नाही, त्या भक्तीमध्ये प्रेम असावं. प्रेमासहित असणारी जी भक्ती आहे त्या प्रेमासहित असणाऱ्या भक्तीचा एक अर्थ आहे काला. काला म्हणजे प्रेमासहित भक्ती. एक अर्थ आहे सदाचार, एक अर्थ आहे प्रेमयुक्त भक्ती, आणि काल्याचा एक अर्थ आहे ब्रह्मज्ञान. तिथं शेवट आहे सदाचार संपन्नता, निष्कामता, प्रेमयुक्त भक्ती, आणि नंतर मग ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे परमार्थाचा शेवट झाला. ब्रह्मज्ञान झालं जीवन कर्तार्थ झालं. ब्रह्मज्ञान झालं पूर्ण भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं. श्रीगुरूंच्या संतांच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे जीवनाचा शेवट झाला, परमार्थाचा खऱ्या अर्थाने शेवट झाला. त्याला म्हणायचं काला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून काल्याचे हे तीन अर्थ शास्त्रकारांनी लावलेले आहेत. शास्त्रकार काल्याचे तीन अर्थ सांगतात: प्रारंभ, मध्य आणि शेवट. काही सांकेतिक अर्थ असतात, काही बोलीभाषेतले अर्थ असतात, काही ध्वनीत अशा प्रकारचे अर्थ असतात. त्या अर्थामध्ये काला हा तीन अर्थाने अशा प्रकारचा वापरला जातो. जगद्गुरू तुकोबराय या काल्याच्या प्रसंगासाठी जगद्गुरू तुकोबराय पहिल्या चरणामध्ये पहिलं चरण जगद्गुरू तुकोबराय पण निश्चय सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरू तुकोबराय काल्याचं दुर्मिळत्व सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये काल्याचा एक प्रकारचा सदाचार किंवा भारतीय संस्कृती सांगतात. आणि चौथ्या चरणामध्ये काला कुठं होतो त्याचं ठिकाण सांगतात. पहिल्या चरणामध्ये आपला निश्चय व्यक्त करतात, आपली प्रतिज्ञा व्यक्त करतात. दुसऱ्या चरणामध्ये काला किती दुर्लभ आहे, काला किती अलौकिक आहे याचं वर्णन करतात. तिसऱ्या चरणामध्ये काल्याची जी संस्कृती आहे किंवा भारतीय संस्कृतीमध्ये काला कसा संपन्न करतात ते सांगतात. आणि चौथ्या चरणामध्ये काला कुठं होतो, कोणाच्या सान्निध्यात होतो, अशा प्रकारचं चौथ्या चरणाचं वर्णन आहे. तुकोबराय वर्णन करतात, आपला निश्चय व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
करतात, उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन काल्याचं सेवन करू. इतकं काय महत्त्व या काल्याचं? कारण हा काला ऋषीमुनींना प्राप्त झाला नाही, काला हा स्वर्गातल्या देवाला प्राप्त झाला नाही, काला हा तपस्व्यांना प्राप्त झाला नाही, कैलास लोकामध्ये काला नाही, पाताळ लोकामध्ये काला नाही. काला ही एक अशी अवस्था आहे, काला ही एक अशी स्थिती आहे, अत्यंत दुर्मिळातला दुर्मिळ काला आहे. आणि त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. जन्म घेणं सोपं आहे का? जन्म घेणं सोपं नाही, जन्म घेणं सोपं नाही. पण तुकोबरायांचा प्रतिज्ञा करतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. संतांना स्वातंत्र्य आहे जन्म घेण्याचं. जन्म घेण्यासाठी संतही स्वतंत्र आहेत, कर्म करण्यासाठी संतही स्वतंत्र आहेत. संत हे पूर्ण ज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळाचं ज्ञान आहे, वर्तमान काळाचं ज्ञान आहे आणि भविष्यकाळाचं ज्ञान आहे. तिन्ही कालानं युक्त असणारे, आपल्या स्वइच्छेनं येणारे, स्वइच्छेनं कर्म करणारे आणि स्वइच्छेनं जाणारे, त्यांनाच अशा प्रकारचं संत म्हटलं जातं. संतांचं चरित्र आपण बघा. जगद्गुरु तुकोबराय, नाथ महाराज, मौली ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ आदी करून जेवढे संत झालेत आपल्या स्वइच्छेनं आलेत, स्वइच्छेनं कार्य केलं आणि स्वइच्छेनं आपल्या अशा प्रकारचा आपल्या देहाचा विग्रह त्यांनी त्यागला. म्हणजे जन्माला येण्याचं स्वातंत्र्य फक्त आणि संतांनाच आहे. या इथं आल्यानंतर कर्म करण्याचं स्वातंत्र्य त्यांनाच आहे. आणि जन्माचं सफलता झाली की त्या ठिकाणी स्वतः आणि निघून जाण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. त्रिकालज्ञानी आहेत. भूतकालाचं ज्ञान आहे, वर्तमान कालाचं ज्ञान आहे, पुढं भविष्यामध्ये काय होणार. अनेक ठिकाणी संत वाङ्मयामध्ये संतांनी अशा प्रकारचं वर्णन करून ठेवलेलं आहे. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. संत आपणहून येत असतात. देवाला आणावं लागतं आणि जीवाला यावं लागतं. जन्माला येण्यामध्ये जीव परतंत्र आहे. देव आणावा लागतो. आणिलाही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. संतांना कष्टाने देवाला निर्गुणातून साकार आणि व्हावं लागलं, यावं लागलं. संत आपणहून येतात आणि जीवाला मात्र तो कर्माच्या बंधनात असल्यामुळं जीवाला यावं लागतं, यावंच लागतं. त्याला त्याच्यातून अशा प्रकारची सुटका नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माला येऊ. आता जन्माला येणं सोपं आहे का? जन्माला येण्यासाठी सामुग्री लागते. काय सामुग्री लागते? एक तर वासनेचा शेष असावा लागतो, वासना असावी लागते, कर्माचा शेष असावा लागतो. पण संतांच्या जीवनामध्ये वासनाही नाही, त्याचे अंगी झाले हरिरूप. हो, आणि कर्मही नाही. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो या अवघा जनार्दन. अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन. ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी भजनी जगू नका. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्माराम हृदय प्रकट. एका जनार्दनी भजनी जगू नका. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्माराम हृदय प्रकट.
कर्माचा शेष नाही, वासनेचा शेष नाही. म्हणजे जन्माला कारण असणाऱ्या दोन्ही गोष्टी संतांच्या जीवनामध्ये नाही. तरी जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आम्ही जन्माला येऊ घेईन मी जन्म याजसाठी देवा. जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे संतांना, भगवंताला सुद्धा नाही आणि जीवाला तर नाहीच नाही. जीव हा जीव हा कर्मतंत्र आहे, जीव हा परतंत्र आहे. कर्मामध्ये परतंत्र आहे, जन्मामध्ये परतंत्र आहे, मरणामध्ये परतंत्र आहे. आणि संत जन्माला येतात. मग इथं येण्याचं कारण गर्भवासाचं दुःख आहे, बालपणाचं दुःख आहे, तारुण्यपणाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे. हे सगळं दुःख सहन करून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, उपजून या पुढती येऊ, उपजून या पुढती येऊ. आणि कशा करता येणार तर काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही येऊ. विठ्ठल विठ्ठल दही भाताचे काला मग इतर जन्मात मिळत नाही का? मिळतो. दही भात हे एक प्रतीक आहे. दही आणि भात ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या प्रतीक आहेत, प्रतिकात्मक आहे. म्हणजे दही भात त्याच्यासाठी मुद्दाम जन्माला यायचं असं काही कारण नाही, प्रतीक आहे ते. काल्याचे शास्त्राने संतांनी 3 प्रकार मांडलेत. एक काला आहे दही भाताचा काला, दुसरा आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, आणि तिसरा जो काला आहे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. दही भाताचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि ब्रह्मज्ञानाचा अभेदात्मक काला, हे 3 काल्याचे प्रकार शास्त्रकार मांडतात. त्यामध्ये याचं कारण असं आहे की आपल्या या देहामध्ये 3च देह आहेत. किती देह आहेत? 3. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आता या गोंधळामध्ये आपल्याला काही लक्षात येणार नाही, ऐकायला येतं पण अर्थ त्याचा समन्वय अशा प्रकारचा जुळत नाही. स्थूल देहाकरता जो काला आहे हा दही आणि लाह्याचा काला आहे. काला खाऊ दही भात. दही भाताच्या सेवनानं स्थूल देहाला पुष्टी मिळते. दररोज अर्धा किलो दही खायचं किंवा 1 किलो दही खायचं दररोज, आणि किमान अर्धा किलोचा भात खायचा. दोन्ही अशा प्रकारचे सत्वगुण आणि युक्त पदार्थ आहे ते. याने शरीराला पुष्टी मिळते. म्हणजे स्थूल देहाच्या पुष्टी करता हा दही भाताचा काला सांगितला. दुसरा जो काला आहे तो सूक्ष्म देहाच्या आणि पुष्टते करताय. सूक्ष्म देहामध्ये काय आहे तर सूक्ष्म देहामध्ये काम क्रोधाधिक विकार आहेत. या काम क्रोधाधिक विकाराला दूर करण्यासाठी सूक्ष्म देहाचा का हरिनामाचा खिचडी काला सांगितला. आणि कारण जो देह आहे, कारण देहामध्ये असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी संतांनी त्या ठिकाणी अभेद रूप जीव आणि ब्रह्म या दोघांचा अभेद होण्याचा जो एक अभेदात्मक अशा प्रकारचा काला सांगितलेला आहे. तुकोबरा म्हणतात उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. जगद्गुरु तुकोबराने काहींनी विचारले की महाराज आता तुम्ही वैकुंठातून आलात, मग हा काला वैकुंठात नाही का? त्या अभंगाच्या
काल्याचं दुर्मिळत्व त्या ठिकाणी किंवा अलौलिकत्व ज्याला म्हणतात ते अभंगाच्या दुसऱ्याच्या नावाचे जगद्गुरु तुकोबारे वर्णन करतात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ शब्दाचा अर्थ आहे घास. हा जो घास आहे ब्रह्मज्ञानाचा, हा ब्रह्मज्ञानाचा घास वैकुंठात नाही, ब्रह्मज्ञानाचा घास स्वर्गात नाही, ब्रह्मज्ञानाचा घास कैलास लोकामध्ये नाही, ब्रह्मज्ञानाचा घास पाताळ लोकामध्ये नाही, ब्रह्मज्ञानाचा घास हा या मृत्यू लोकाशिवाय इतरत्र कुठेही नाही. हे काल्याचं वैशिष्ट्य आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कैसे नाही. हो, बाकीचं सगळं मिळेल. ब्रह्मलोकामध्ये हा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मज्ञानाचा घास नाही, कुठंच नाही. कवळ काही काल्याचे. आणि म्हणून याचं अलौलिकत्व किंवा श्रेष्ठत्व जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी वर्णन करतात. बाकी सगळं आहे. स्वर्ग लोकामध्ये भोग आहेत, दिव्य भोग आहेत. मौली ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये स्वर्गलोकाचं फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं. भगवंतांनी गीतेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. पण तिथं हा ब्रह्मज्ञानाचा काला नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, पाताळ लोकामध्ये नाही, कैलास लोकामध्ये कुठं नाही. म्हणून काल्याचं श्रेष्ठत्व या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार वर्णन करतात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि काल्याची सेवन करण्याची जी विधी आहे, जी संस्कृती आहे, ती कशी आहे अभंगाची. एकमेका देवोमुखी, एकमेका देवोमुखी, एकमेका देवोमुखे, एकमेका देवोमुखे. सुखे घालो कुंभारी, सुखे घालो कुंभारी. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. सुखे घालो कुंभारी, सुखे घालो कुंभारी. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, एकमेका देवोमुखी. भारतीय संस्कृती आहे. वारकरी संप्रदायामध्ये भेद नाही. हा लहान आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा ब्रह्मचारी आश्रमातला आहे, हा ग्रस्त आश्रमातला आहे, हा ब्राह्मण आहे, हा वैश्य आहे, हा शूद्र आहे. वर्णभेद नाही, आश्रमभेद नाही, जातीचा भेद नाही, लहान मोठेपणाचा भेद नाही, काळे गोरापणाचा भेद नाही, स्त्री पुरुष असाही सुद्धा भेद नाही. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. हो, आणि म्हणून काला सेवन करत असताना सगळे वैष्णव आहेत, सगळे भगवत भक्त आहेत, सगळे एक प्रकारचे भगवंताचे भक्त सवंगडे आहेत. एकमेका देवोमुखी. त्याच्यामध्ये कुठल्याही वर्णाचा, आश्रमाचा, श्रीमंतीचा, ज्ञानाचा, अज्ञानाचा कुठल्याही प्रकारचा भेद नाही. असा हा अभेद रूप अशा प्रकारचा असणारा हा सगळा समाज वारकरी संप्रदायाने एकत्र केलेला आहे. याच वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मण आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, सगळे आहेत. या वारकरी संप्रदायानं सगळ्यांना अशा प्रकारचे एकत्र केलेले आहेत. काही संप्रदाय असे आहेत की त्या संप्रदायामध्ये काही विशिष्ट लोकांनाच, विशिष्ट धर्माला, विशिष्ट आश्रमाच्या लोकांनाच प्राधान्य दिलं जातं. परंतु वारकरी संप्रदायामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं असं विषमता नाही. आणि हे दाखवण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एकमेका देवोमुखी सुखे घालो हुंबरी. हुंबरी म्हणजे एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचा खेळ. मोठ्याने आनंद व्यक्त करायचा आणि एकानं दुसऱ्याच्या मुखामध्ये, मग तो समोरचा कोण आहे, ब्रह्मचारी आहे
का संन्यासी आहे, ब्राह्मण आहे का शूद्र आहे याचा विचार न करता एकमेकाला मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमानं आनंदानं तो काला भरवायचा. ही ते आनंदाचं प्रतीक आहे. म्हणून एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. आणि हा काला होतो कुठं, त्याचं ठिकाण ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरे चौथ्या काला कुठं होतो, काला होण्याचं ठिकाण जगद्गुरु तुकोबरे व्यक्त करतात, सांगतात. तुका म्हणे वाळवंट यमुनेचं मऊ मृदू अशा प्रकारचं असणारं वाळवंट. वाळवंट म्हणजे ज्या ठिकाणी अंकुर दशा संपलेली असते त्याला वाळवंट म्हणतात. अंकुर दशा जिथं तयार होत नाही त्याला म्हणायचं वाळवंट. जिथं कुठल्याही प्रकारची उर्मी नाही, जिथं कुठल्याही प्रकारची वासना नाही, जिथं कुठल्याही प्रकारचा कर्माचा शेष नाही, असं शुद्ध पवित्र सरळ, कुठं खड्डा नाही, कुठं उंचवटा नाही, खाच नाही, खड्डा नाही, नीट आणि उत्तम
अशी ज्याची अवस्था आहे, अशी जिथं अवस्था आहे, अंकुर दशा नाही, वासनेचा लवलेश नाही, कर्माचा शेष नाही, कुठल्याही प्रकारचं पाप नाही, कुठल्याही प्रकारचं पुण्य नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्यांगा. अशी जी अवस्था आहे जिथं अंकुरच निर्माण होत नाही, ती अवस्था आहे वाळवंट. आणि ते वाळवंट कसं आहे तर अत्यंत पवित्र आहे. याचा अर्थ बरवे आहे, अत्यंत पवित्र, नीट आहे. याचा अर्थ असा कुठं खास खड्डे नाहीत. खड्डा म्हणजे अज्ञान आणि उंचवटा म्हणजे ज्ञानाचा अभिमान. अज्ञानही नाही, ज्ञानाचा अहंकारही नाही. आणि उत्तम आहे म्हणजे कुठलंही कार्य करण्यासाठी अत्यंत पवित्र, नीट, सरळ आणि उत्तम जी अवस्था आहे, तुकोबराव म्हणतात तिथं काला केला जातो. तो काला करणाराही एक विशिष्ट आहे आणि काला घेणारेही विशिष्टच आहे. कोणी काला देण्याचा अधिकार सगळ्यांना नाही आणि काला घेण्याचा अधिकारही सर्वांना नाही. काला घेण्यासाठी ब्रह्मादिक देव माशाच्या रूपानं त्या यमुनेच्या काठामध्ये पाण्यामध्ये आले. भगवंतानं त्यांना काला खाऊ दिला नाही. भगवंताच्या अवतारामध्ये देवादिकांना काला मिळाला नाही, ऋषीमुनींना मिळाला नाही. भगवंतानी काला दिला तो जे सहृदय आहेत, निष्काम आहेत, निष्कलंक आहेत, पवित्र आहेत, अत्यंत ज्याचं अंतःकरण वासनारहित आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरं कुठल्याही अशा प्रकारचं आणि वास्तव्य नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये एक श्रीहरीच अशा प्रकारचा आहे, कर्माचा शेष नाही, अशा सर्व सवांगण्याने एकत्र करून आणि भगवंतानी काला दिला. म्हणून तुकोबार म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. विठोबा कुमार जय जय विठोबा, जय जय विठोबा कुमार, जय जय विठोबा कुमार. समाधान भावार्थ संपला असं गृहीत आपण धरू आणि पुढं थोडंसं चिंतन लिलेचं करू आणि आपला हा कार्यक्रम संपवू. भगवंत अवतीर्ण झाले, प्रागट्य झालं मथुरेमध्ये आणि आले गोकुळामध्ये. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर गोकुळामध्ये आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारे. बुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे, मन मोहिले गोविंदे. आनंद झाला, पण आनंद फार काळ टिकला नाही. पुढं विघ्न अशा प्रकारचं आलं. भगवंताला मारण्यासाठी पहिल्या मावशीनं विडा उचलला. त्या मावशीला अशा प्रकारचं सायुज्य मोक्ष अशा प्रकारचं दिला. तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज्य सौरसु दिधला पुतणे, जे विषाचे स्तनपाने मारू आले. माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात की सनकादिकाला प्राप्त असणारा मोक्ष
मारण्यासाठी आलेली पुतना तिला अशा प्रकारचा मोक्ष भगवंताने दिला. नंतर दुसरी जी गिराईक आलं ते महाबळ नावाचा राक्षस ब्राह्मणाचा रूप घेऊन अशा प्रकारचा आला. भगवंतानी त्याला ब्राह्मण रूपामध्ये आल्यामुळं मारलं अशा प्रकारचं नाही. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ अशा प्रकारची विटंबना केली. त्याला अशा प्रकारचं मुक्त केलं. त्यानंतर मग अनेक अशा प्रकारचे कंसाकडून मामाकडून बरेच लोक मारण्यासाठी आले, परंतु सगळ्यांचा भगवंतानी अशा प्रकारचा आणि मोक्षांना सगळ्यांना अशा प्रकारचं प्राप्त करून दिलं. भगवंत मोठे झाले, रांगायला लागले, घराच्या बाहेर अशा प्रकारचं पाऊल टाकलं. पाऊल टाकल्यानंतर सगळ्या गोकुळवासीय लोकांचा अभ्यास केला. गोकुळवासीय लोकांचा अभ्यास केल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या गोकुळामध्ये जन्मालेली मुलं उत्तम आहेत, चांगली आहेत, गोमटे गुटगुटीत आहेत, परंतु यांच्या चेहऱ्यावर तेज नाही. हातपाय बारीक आहेत, ढेऱ्या मोठाल्या झालेल्या आहेत, चेहऱ्यावर तेज नाही. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि गोपाळांना एकत्र करून त्या गोपाळांना एक आश्वासन दिलं की तुम्ही काय करा, करे बाबा तुमच्या घरी काही तुम्हाला काही गरिबी आहे का श्रीमंती आहे का काय, तुमच्या दैदू तुमच्या घरी आहे का नाही. बघून त्या गोपाळाने सांगितलं की बाबा आम्हाला आमच्या घरी सर्व आहे, पण आम्हाला याच्यातलं खायला काही मिळत नाही, आम्हाला फक्त ताक आणि ताकच मिळतं. भगवंताने सांगितलं असं करा, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि मी तुम्हाला पोटभर खायला देतो. चल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. चल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. याल तरी लागी यारे लागी अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही माझ्या माग माग या, माझ्या माग माग या, माझ्या माग माग या. जे माझ्या माग माग येतील त्यांना पोटभर देतो. किती देतो? पुरे म्हणाल तो वरी देतो. म्हणजे याचा लक्षणा करून त्याचा अर्थ लावायचा आहे. जे भगवंताच्या मार्गावर आरूढ झाले, भगवंताने दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करू लागले, भगवंत त्यांना पोट भरून देतो. पोट भरून देतो म्हणजे गरिबीचं श्रीमंत करतो का? अशातला भाग नाही. एखाद्या श्रीमंताला गरीब करतो का? अशातला भाग नाही. एखाद्या आदिव्याधीनं तडफत असला तर त्याची आदिव्याधी दूर करतो का? नाही, करत नाही. तो तसंच त्याला भोगू देतो. तो तडफड करतो ना, तडफड कर, हे तुझ्या मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे, तुला ते भोगावंच लागतं. आणि या जन्मातलं तुझी तडफड जर मी दूर केली तर त्या तडफडीचा काही अंश, त्या दुःखाचा काही अंश जर शिल्लक राहिला तर तुला पुन्हा जन्माला यावं लागलं आणि पुन्हा ते दुःख भोगावं लागलं. तडफड करत मर. परंतु ती मरताना ती अवस्था, त्या दुःखिताची अवस्था भगवंत त्याच्या हृदयामध्ये आणि अशा प्रकारचा आत्मज्ञानाचा प्रकाश करून पूर्ण अशा प्रकारचं ब्रह्मस्वरूपाला त्याला प्राप्त करून घेतात. प्रारब्धामध्ये भगवंत कधीही अशा प्रकारचं आणि प्रतिबंध करत नाहीत, अडथळा करत नाहीत. त्याचं प्रारब्ध त्याला भोगावं लागतं. पण ते प्रारब्ध भोगत असताना जे काही सुखदुःख त्याला प्राप्त होतात, या सुखदुःखाचे मिळणारे चटके अंतःकरण वृत्तीवर अशा प्रकारचे आदळत नाहीत. आणि म्हणून जे भगवंताबरोबर गेले, भगवंताच्या सोबत गेलेत, ते आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी आहेत, समाधानी आहेत, तृप्त आहेत. गरिबी असली तरी तृप्ती, श्रीमंती असली तरी अशा प्रकारची तृप्ती. आणि मग सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं, सगळ्या सवंगड्यांना एकत्र करून आणि मग एक प्रकारचं सगळ्यांना एक प्रकारची युक्ती सांगितली. ती युक्ती आपल्या विचारामध्ये बसत नाही असं वाटतं, पण जी चोरीचं रूप कशा प्रकारचं केलं ते चित्त चोरीले नंदाचे नंदने तुका म्हणे ने गरुडध्वजे. त्या निमित्तानं गोकुळवासियांचं चित्त जे आहे त्या गोपिका गोपाळ या सर्वांचं चित्त भगवंताने चोरीच्या निमित्ताने एकत्र केलं. आणि मग हळूहळू सगळ्या घरात चोऱ्या होऊ लागल्या. चोऱ्या झाल्याच्या नंतर सगळे कंटाळे. एक दिवस यशोदेकडे गाऱ्हाणं आलं
यशोदेला ते खरं वाटलं नाही. यशोदेनं सगळ्यांनी धुडकावून दिलं. अगं माझा 5 वर्षाचा माझा बाळ तो कुठं चोऱ्या करतो का, आणि त्याला चोरी करायची आमच्या घरात काही कमी आहे का म्हणून तुमच्या घरी चोरी करील. सगळ्यांना अशा प्रकारचं वाटं लावून दिलं. पण भगवंताने स्वतःच्या घरी एक दिवस चोरी केली आणि मग यशोदेला मात्र कळालं की आता मात्र ह्या गवळणीनं जे काही आक्षेप केले, आरोप केले ते खरे आहेत. आणि मग तिथून पुढं भगवंताला सांगितलं, भगवंता आता कृष्णा आता तू इथं राहू नकोस, तू गाई वासरं घेऊन वनात अशा प्रकारचं जा, वृंदावनी वेणू कवनाचा माया अशा प्रकारचं. आणि त्या ठिकाणी वनामध्ये पाठवलं. भगवंताने सांगितलं मी एकटा जाणार नाही, माझ्यासोबत सगळे गोपाळ आणि गाई वासराच्या प्रकारचे असतील सगळेजण. आणि भगवंताबरोबर यमुनेच्या काठावर जायचे, गाई वासरं चारायचे. गाई वासरं चारून निवांत गाई वासरं झाले की वेगवेगळे खेळ खेळायचे. आणि खेळ खेळून दमले की मग त्या ठिकाणी आपल्या शिदोऱ्या सोडायच्या आणि शिदोऱ्या सोडून आणि त्या ठिकाणी तो त्या शिदोऱ्या खायच्या. संध्याकाळी अशा प्रकारचं गाई वासरं घेऊन घरी यायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताने एक दिवस ठरवलं की 2 कारणं होते. एक आघासुराचा नाश करायचा होता आणि ब्रह्मदेवाचा गर्व परिहार करायचा होता, गर्वहरण करायचा होता. म्हणून भगवंताने एक दिवस आदल्या दिवशी सांगितलं, गड्या हो एक काम तुम्ही करा, तुम्ही शिदोऱ्या घेऊन या. परंतु जशी माझी शिदोरी आहे त्या प्रमाणात तुमच्या आपल्या शिदोऱ्या घेऊन या. माझी आहे तशी पर्याय नाही तरी घरा जाय, चोरुनिया माय नवणी तना आणावे. माझी जशी शिदोरी तशी शिदोरी घेऊन या. भगवंताच्या सोबत काही संत महात्मा होते, तुकोबारायांसारखे होते. तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणी हरी माझे कोणी नाही घरी, मज नका करू मज दोरी वेग पाया वेगळे. याप्रमाणे मग भगवंतानी काला करायचं ठरवलं. सगळ्यांच्या खेळून दमले, गायी चारल्या, खेळून दमले. आणि मग सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंतानी एकत्र अशा प्रकारच्या केल्या. आणि करून त्या ठिकाणी तो काला पाहण्यासाठी ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवानं सगळे गाई वासरं घेऊन स्वर्गलोकात गेले. 12 महिने तिथं राहिले. परत येऊन पाहतात तो सगळं गाई वासराच्या रूपानं भगवंत अशा प्रकारचे नटले. आणि मग त्या ठिकाणी भगवंतानी सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि एकत्र करून त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद ते आणि सगळ्यांना देऊ लागले. थोडे एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर भानुदास एकरा 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 कुंडली गवळदारी ठोर श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. कंठी धरला कृष्ण म्हणा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाज नेत्र काश. आला वाटा वाटोनिया ब्रह्मादिका उत्तम लोकादात. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरंगाढी. बोलिलेले